या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण किंवा खग्रास चंद्रग्रहण आज अनुभवायला मिळालं. हे ग्रहण ब्लड मून म्हणूनही ओळखलं जातं, जिथे चंद्राचा रंग तांबूस लाल दिसतो. ग्रहणाची सुरुवात दुपारी 3:20 झाली आणि ग्रहण संपुष्टात संध्याकाळी 6:47 झाली. एकूण कालावधी सुमारे 3 तास 27 मिनिटे होती. भारतात मात्र मुख्य भाग दिवसात झाल्याने पूर्ण ग्रहण दिसले नाहीये. चंद्रोदयानंतर साधारणतः संध्याकाळी 6:20 आणि 6:30 वाजेपर्यंत ग्रहणाचा शेवटचा भाग म्हणजे पार्टियल किंवा फीडिंग फेस दिसला. सोलापूरसह महाराष्ट्रात आणि इतर शहरात 15 ते 20 मिनिटांसाठी ब्लड मूनचा लालसर चंद्र पाहायला मिळाला. सोलापूरमध्ये आज सकाळपासूनच लोकांनी ग्रहणाची काळजी घेतली होती. सूतक काळ सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू झाला होता, ज्यामुळे शुभकार्य थांबले. मंदिराचे दरवाजे बंद राहिले. श्री सिद्धेश्वर मंदिरात सूतक काळ सुरू असूनही काही भक्त दिसले, पण गर्दी कमी होती. बाजारपेठा, भाजी मंडई शांत राहिल्या. आमच्या चॅनलने ग्रहणाचे काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. चंद्र लालसर दिसत असलेला तो क्षण खरोखरच अविस्मरणीय होता. ग्रहण ही फक्त खगोलशास्त्रीय घटना नाहीये, तर आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची आहे. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते असा विश्वास आहे. म्हणूनच सूतक काळ घरात राहणे, जप, तप, ध्यान करणे फायद्याचे मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर मोक्ष स्नान, शुद्ध स्नान, दान, अन्न, वस्त्र, तुळशी पूजन, मंत्रजप, गायत्री मंत्र, विष्णू शस्त्रनाम करणे शुभ ठरते. हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या जवळपास धुलिवंदन होळीच्या काळात आले आहे, त्यामुळे याचे महत्व आणखीन वाढलंय. सोलापूरकरांनो, तुम्ही ग्रहण पाहिले आहे का? कमेंट मध्ये सांगा आणि ग्रहणानंतरच्या काळात सकारात्मक राहा, चांगल्या गोष्टी करा.